रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. गुड इव्हिनिंग सर्वांना. आपण आपला कितवा टॉपिक बघत होतो? 6 नंबरचा टॉपिक बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपण तुम्हाला आठवत असेल तर आपण डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे टॉपिकचं नाव होतं आणि याच्यामध्ये आपण काय बघत होतो? डिझोल्युशन म्हणजे काय? पार्टनरशिप फर्म बंद करणे किंवा पार्टनरशिपचं समापन करणे. आणि ही पार्टनरशिप फर्म बंद करत असताना आपल्याला काय करावं लागतं? सांगा, कोण सांगू शकते? ऍसेट रिअलाइज करावे लागतात, विकावे लागतात. ऍसेट विकाव्या लागतात. म्हणजे काय? आपल्याला ज्या ऍसेट आहेत आपल्याकडं त्या ऍसेट काय कराव्या लागतात? सेल कराव्या लागतात. बरोबर. आणि आपल्याला लॅबिलिटी काय कराव्या लागतात? ऍसेट विकून आल्यावर पैसे द्यावे लागतात. लायबिलिटी बरोबर. म्हणजे लॅबिलिटी पेड कराव्या लागतात. बरोबर ना? हो. बरोबर का? हो. आणि आता याच्यामध्ये आपण रिअलायझेशन अकाउंट तयार करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो, कॅश अकाउंट तयार करतो, पार्टनर लोन अकाउंट तयार करतो. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. आता याच्या जनरल एंट्रीज कशा होतात इथपर्यंत आपण आले होतो. आपले 3 लेक्चर झाले होते. 3 लेक्चर मध्ये आपण या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या. तर बघा काय होतं? फॉर ट्रान्सफरिंग असेट टू रिअलायझेशन अकाउंट. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की पहिली गोष्ट म्हणजे असेट आपण काय करतो? रिअलाइज करतो. पहिल्या स्टेप मध्ये आपण असेट ट्रान्सफर करतो आणि लॅबिलिटी सुद्धा ट्रान्सफर करतो. असेट कुठं ट्रान्सफर करतो? कोण सांगतंय? रिअलायझेशन अकाउंटला, डेबिट साइड. बरोबर. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण काय करतो? असेट ट्रान्सफर करतो. आणि लॅबिलिटी कुठे ट्रान्सफर करतो आपण? रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. रिअलायझेशन अकाउंटच्या कुठं? क्रेडिट साइडला. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळली की रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला ट्रान्सफर काय करणार? असेट करणार. काय करणार? असेट करणार. म्हणून त्याची जनरल एंट्री काय होईल? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट. असेट अकाउंट. व्हेरी गुड. पहिल्यांदा काय? असेट ट्रान्सफर करायच्यात, मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपला आपण काय करतो? लॅबिलिटी ट्रान्सफर करतो. कुठं लॅबिलिटी ट्रान्सफर करतो आपण? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. रिअलायझेशनच्या क्रेडिटला. म्हणजे आपण जनरल एंट्री जर करायचं झालं तर रिअलायझेशनच्या क्रेडिटला करणारे म्हटल्यावर जनरल एंट्री मध्ये रिअलायझेशन अकाउंटला काय देणार आपण? क्रेडिट. क्रेडिट. आणि ज्या लॅबिलिटी ट्रान्सफर करणार आहेत त्या लॅबिलिटीला काय देणार आपण? डेबिट. डेबिट. म्हणजे उदाहरणार्थ सन्ड्री क्रेडिटर असेल तर सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल असेल तर बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, बँक ओव्हरड्राफ्ट असेल तर बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट डेबिट, आउटसाइडर लोन असेल तर आउटसाइडर लोन अकाउंट डेबिट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट. म्हणजे या सगळ्या लॅबिलिटी म्हणजेच ऑल लॅबिलिटी. म्हणजे कोणत्या लॅबिलिटी? फक्त थर्ड पार्टी, ज्या बाहेरचं देणे, त्या लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी जनरल एंट्री होईल. हे पण आपण बघितलं होतं. आठवतंय का? पहा. बघितलं होतं ना हे पण आपण? हो सर. ओके. आणि आपण आपल्या 3 नंबरच्या जनरल एंट्री पर्यंत आलो होतो. ते म्हणजे फॉर ट्रान्सफर प्रोव्हिजन अगेन्स्ट क्लोजिंग असेट. म्हणजे असेट वर जर काही प्रोव्हिजन असतील, म्हणजे असेट वर कोणती प्रोव्हिजन असेल? डेटर्स वर रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे आरडीडी ची प्रोव्हिजन असते. बरोबर. त्याच्यानंतर मशिनरी वगैरे असेल तर मशिनरीवर प्रोव्हिजन असते डेप्रिशिएशनची वगैरे. तर अशा काही प्रोव्हिजन असतील तर त्या प्रोव्हिजन आपल्याला काय कराव्या लागतात? वेगळ्या ट्रान्सफर कराव्या लागतात प्रोव्हिजनच्या संदर्भात. आता याच्यामध्ये मी असं तुम्हाला कधीच म्हणणार नाही बाळांनो की तुम्हाला प्रत्येक जनरल एंट्री पाठ झाली पाहिजे. पण जे पुस्तकात दिले ते तरी नेमकं कशा संदर्भात आहे हे तरी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता ज्या प्रोव्हिजन असतात म्हणजे उदाहरणार्थ आपण काय बघितलं होतं बघा, आपण आता डेट बघितलं. डेट ऑफ पार्टनर मध्ये आपल्याला काय करायला द्यायचे? प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डेटर्स द्यायचे. आठवते का तुम्हाला? बघा, डेटर्स असतील
10,000 रुपये बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्सची अमाऊंट असायची, बरोबर ना? आठवते का बा? डेटर्स द्यायचे आणि त्यातनं लेस आरडीडी म्हणायचे, लेस आरडीडी 1,000 रुपये आणि आपल्याला डेटर्स आउटरला दाखवलेले असायचे 9,000 रुपये बॅलन्स शीटचे असेट. असं आपण बघितलेलं आहे की नाही सांगा? हो प्रॉब्लेम सर. मध्येच आपल्याला बॅलन्स हो बघितलंय ना. म्हणजे हा आरडीडी ही काय आहे? प्रोव्हिजन अगेन्स्ट क्लोजिंग असेट. क्लोजिंग असेट म्हणजे जे आपल्याला बॅलन्स शीटला असेट दिलेली ती क्लोजिंगची बॅलन्स असते, बॅलन्स असतो. त्या क्लोजिंग असेटवर काही प्रोव्हिजन असतील तर त्याचं काय करायचं, तर ते त्यांनी या ठिकाणी सांगितले. म्हणजेच काय, ही रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स किंवा प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स 1,000 रुपये जे आहे ही प्रोव्हिजन अगेन्स्ट असेट आहे. तर याचं काय करायचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर पहा ते त्यांनी काय सांगितलेलं आहे. द व्हेरियस असेट अगेन्स्ट विच प्रोव्हिजन दॅट इज, म्हणजे वेगवेगळ्या असेटवर प्रोव्हिजन असतात. मग या कोणत्या असतात? फॉर एक्झाम्पल आरडीडी ही एक प्रोव्हिजन आहे. प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन, डेप्रिशिएशनची एक प्रोव्हिजन आहे. कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह ही एक प्रोव्हिजन आहे. ह्या अशा प्रकारचे एक्सेट्रा ह्या काय आहेत? प्रोव्हिजन आहेत. एक्झिस्ट शुड बी ट्रान्सफर्ड सेपरेटली, म्हणजे ह्या ज्या प्रोव्हिजन तुम्हाला असेट वर दिलेल्या आहेत ह्या सेपरेटली ट्रान्सफर करायच्या. कुठं ट्रान्सफर करायच्या? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. कुठं ट्रान्सफर करायच्या? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला. म्हणजे आता मला जर उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्या ज्या असेट आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे ही बॅलन्स शीट आहे, ही काय आहे? बॅलन्स शीट आहे. आणि बॅलन्स शीटला मशिनरी आहे, एकच मिनिट, मशिनरी आहे, त्याच्यानंतर बिल्डिंग आहे, बिल्डिंग आहे, फर्निचर आहे. अशाच असेट असतात ना बॅलन्स शीटला. उदाहरणार्थ मशिनरी आहे 10,000, बिल्डिंग आहे 1,00,000 रुपये, फर्निचर आहे 20,000 रुपये आणि या ठिकाणी डेटर्स आहेत इनरला 10,000 रुपये आणि त्यातनं लेस आरडीडी आहे, आरडीडी आहे 1,000 रुपये आणि आउटरला किती दाखवलेले असतील? 9,000 9,000. रुपये. अशा प्रकारच्या असेट तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात बॅलन्स शीटला. आपल्याला बॅलन्स शीट मध्ये प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटच दिलेली असणार आहे, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची. तर याच्यामध्ये मी तुम्हाला फर्स्ट स्टेप काय सांगितलं होतं? या ज्या सगळ्या असेट ज्या आहेत ना, असेट त्या कुठे ट्रान्सफर करायच्या आपल्याला? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला. बरोबर. रिअलायझेशन अकाउंटचे कुठे ट्रान्सफर करणार आपण? डेबिट साइडला ट्रान्सफर करणार. मग डेबिट साइडला ट्रान्सफर करत असताना आपण मशिनरी लिहिणार 1,10,000 रुपये, बिल्डिंग लिहिणार 1,00,000 रुपये, फर्निचर लिहिणार 20,000 रुपये. पण डेटर्स लिहित असताना डेटर्सची अमाऊंट ही 10,000 रुपये लिहिणार की ही 9,000 रुपये लिहिणार? कोण सांगू शकते बघूया? 10,000 रुपये लिहिणार. व्हेरी गुड. काय लिहिणार? डेटर्सची अमाऊंट जी आहे ना ती आपण 10,000 रुपये लिहिणार. आणि मग हे राहिलेले 1,000 रुपये आहेत ही काय आहे? प्रोव्हिजन अगेन्स्ट असेट. काय आहे? प्रोव्हिजन अगेन्स्ट असेट आहे आणि ही सेपरेटली ट्रान्सफर करायची. त्यांनी बघा या ठिकाणी सांगितले सेपरेटली ट्रान्सफर कुठं करायची? रिअलायझेशन अकाउंटच्या कोणत्या साईडला? क्रेडिट साईडला. रिअलायझेशन अकाउंटच्या कोणत्या साईडला ट्रान्सफर करायची? क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. मग याची जनरल एंट्री काय होईल? जी प्रोव्हिजन आपण ट्रान्सफर करणार, मग प्रोव्हिजन कोणती असू शकते? प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट, प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन, कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह, जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व्ह, ह्या सगळ्या काय आहेत? प्रोव्हिजन आहेत. ह्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायच्यात. म्हटल्यावर रिअलायझेशन अकाउंटला काय द्यावं लागेल आपल्याला जनरल एंट्री मध्ये? क्रेडिट. क्रेडिट. आणि जेवढ्या प्रोव्हिजन आहेत त्यांना काय द्यावं लागेल आपल्याला? डेबिट. 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 म्हणून त्यांनी प्रोव्हिजन कोणकोणते असतील त्यांना डेबिट दिले बघा. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट, प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन, कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह, जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व्ह, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड, ह्या सगळ्या ज्या प्रोव्हिजन आहेत त्या अकाउंटला दिलेला आहे त्यांनी डेबिट. आणि या सगळ्या ट्रान्सफर करायच्यात आपल्याला रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला.
म्हणून त्यांना दिलेले रिअलायझेशनला दिलेले क्रेडिट. म्हणून जनरल एंट्री काय होईल, प्रोव्हिजन ट्रान्सफरची याची सेपरेट जनरल एंट्री करावी लागेल. प्रोव्हिजन अकाउंट डेबिट, मग या सगळ्या प्रोव्हिजन जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली असेल तीच घ्यायची. प्रोव्हिजन अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ही जनरल एंट्री समजली का? कारण की याच्यामध्ये ही जनरल एंट्री विसरण्याची शक्यता जास्त असते. का? कारण की आपल्याला लक्षात येत नाही आपण असेट ट्रान्सफर केलाय, लायबिलिटी ट्रान्सफर केलाय, आणि हा जो आरडीडी दिलेला आहे ना आपल्याला, हा ट्रान्सफर करायची आणि याची फेशियल एंट्री करायची, हे आपल्या लक्षात राहत नाही. त्यासाठी मी याच्यावर जास्त ट्रेस देतो आहे. लक्षात येते ना सर्वांच्या? हो सर. ओके चला. हो सर. आज सर्वांना आवाज व्यवस्थित जातोय आणि मला समजतंय पण की सर्वांना मी जे लिहितोय ते दिसतंय पण सर्वांना. ओके, तर हे प्रोव्हिजन झालं. आता पुढचं जे आहे ते अक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा रिझर्व ट्रान्सफर करण्याची एंट्री आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला रिझर्व फंड असेल किंवा जनरल रिझर्व असेल, हे जे अमाऊंट दिलेले असतात हे आपण काय करतो, कुठं वाटतो सांगा बरं? ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे ऑल पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटलचे कुठे लिहितो, डेबिट का क्रेडिटला? क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. आणि तेच त्यांनी असं या ठिकाणी सांगितलंय. अक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणजे काय, संचित केलेला नफा किंवा संचित केलेला निधी. त्यांनी तेच सांगितलंय. फॉर ट्रान्सफर, हे आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये बघत आलोय, लक्षात राहून द्या. आपण ऍडमिशन मध्ये सुद्धा जनरल रिझर्व फंड ट्रान्सफर केलेला आहे, रिटायरमेंट मध्ये सुद्धा केलेला आहे, आणि डेथ मध्ये सुद्धा केलेला आहे. त्याच्यामुळे हे तुमच्यासाठी नवीन नाही आहे. अक्युमुलेटेड प्रॉफिट फॉर ट्रान्सफर, अक्युमुलेटेड प्रॉफिट अँड रिझर्व. मग त्यांनी सांगितलंय अक्युमुलेटेड प्रॉफिट मीन्स अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट. मग याच्यामध्ये कोणकोणता प्रॉफिट येऊ शकतो, तर याच्यामध्ये जनरल रिझर्व येईल, रिझर्व फंड येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स येईल. कोणता बॅलन्स येईल? क्रेडिट बॅलन्स. इट शुड बी ट्रान्सफर टू पार्टनर कॅपिटल अकाउंट. हे कुठे ट्रान्सफर करायचं? पार्टनर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं. जर फ्लक्च्युएटिंग मेथड यूज केलेली असेल तर, किंवा फिक्स कॅपिटल मेथड असेल तर कोणत्या अकाउंटला? पार्टनर्स करंट अकाउंट. व्हेरी गुड. पार्टनर्स कोणत्या अकाउंटला? करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचं. आणि कोणत्या रेशोमध्ये आपण ट्रान्सफर करतो, कोण सांगतंय? ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. व्हेरी गुड. कोणत्या रेशो मध्ये? ओल्ड रेशो मध्ये. म्हणून त्यांनी म्हटलं इन दिअर प्रॉफिट शेअरिंग रेशो, म्हणजे त्यांचा जो रेशो असेल त्या रेशो मध्ये. मग याची जनरल एंट्री काय करतो आपण, सर्वांना माहिती, जो ट्रान्सफर करणार आहे अक्युमुलेटेड प्रॉफिट त्याला डेबिट देणार. आणि कुठे ट्रान्सफर करतो? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. म्हणजे या जनरल एंट्री मध्ये ऑल पार्टनर्सला काय द्यावं लागेल आपल्याला? क्रेडिट. क्रेडिट. म्हणून याची जनरल एंट्री काय होते? जनरल रिझर्व अकाउंट डेबिट हा जर असेल तर तो, रिझर्व फंड अकाउंट डेबिट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट तयार केलेलं असेल तर करंट अकाउंट. अशा पद्धतीची जनरल एंट्री होते. आणि कोणत्या रेशो मध्ये? प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. त्यांचा जो ओल्ड रेशो असेल त्या रेशो मध्ये. क्लिअर का सर्वांना? हो सर. ही जनरल एंट्री. याच्यामध्ये कोणाला काय अडचण नाही. नाही? बघा आतापर्यंत आपण काय पाहिलं ते सांगा. पहिल्या स्टेपला असं आपण काय करतो, असेट ट्रान्सफर करतो, बरोबर ना? हो. कुठे ट्रान्सफर करतो? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला. म्हणजे आपण रिअलायझेशनला जनरल एंट्री मध्ये काय देणार? डेबिट देणार. डेबिट देणार. म्हणून रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल असेट. ऑल असेट म्हणजे बिल्डिंग अकाउंट, फर्निचर अकाउंट, डेटर्स अकाउंट, स्टॉक अकाउंट, सगळं, बरोबर ना? टू ऑल असेट. हो सर. अशी जनरल एंट्री असेट ट्रान्सफरची, बरोबर? हो सर. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपला आपण काय करतो? लॅबिलिटी ट्रान्सफर करतो, बरोबर का? असेट रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करा. लॅबिलिटी कुठे ट्रान्सफर करणार? क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला लॅबिलिटी आपण ट्रान्सफर करणार. म्हणजे लॅबिलिटी जर क्रेडिटला ट्रान्सफर करत असेल रिअलायझेशन अकाउंटच्या, तर रिअलायझेशनला जनरल एंट्री मध्ये काय द्यावं लागेल आपल्याला? क्रेडिट द्यावे लागेल. आणि क्रेडिट. लॅबिलिटीला आणि जे डेबिट.
हा, आणि लॅबिलिटीला डेबिट, म्हणजे लॅबिलिटी ट्रान्सफर करणारे म्हणून डेबिट. म्हणून एंट्री काय होईल, ऑल लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ऑल लॅबिलिटी मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे वगैरे. अकाउंट डेबिट टू काय म्हणणार आपण, रिअलायझेशन अकाउंट. हे कळलं सर्वांना, 2 जनरल एंट्री. हो सर. ओके. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला आपण काय ट्रान्सफर करणार, प्रोव्हिजन अगेन्स्ट असेट. मग याच्यामध्ये प्रोव्हिजन कोणती, प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह, प्रोव्हिजन फॉर आपण काय म्हणलं होतं डेप्रिशिएशन, प्रोव्हिजन फॉर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड. ह्या सगळ्या काय आहेत, प्रोव्हिजन आहेत. ह्या सगळ्या प्रोव्हिजन असेटवरच्या, असेट डेबिटला ट्रान्सफर केल्या त्या, ह्या असेटवरच्या प्रोव्हिजन रिअलायझेशन अकाउंटची कुठे ट्रान्सफर करणार, क्रेडिट साइड. क्रेडिटला. व्हेरी गुड. कुठं ट्रान्सफर करणार, क्रेडिट साइडला ट्रान्सफर. मग रिअलायझेशनला जनरल एंट्री मध्ये आपल्याला काय द्यावं लागेल, क्रेडिट. क्रेडिट. व्हेरी नाईस, क्रेडिट द्यावं लागेल. आणि ज्या प्रोव्हिजन आहेत म्हणजे जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, त्याच्यानंतर जॉईंट पॉलिसी अकाउंट डेबिट, त्याच्यानंतर फ्लक्च्युएशन रिझर्व्ह अकाउंट डेबिट, ह्या सगळ्या प्रोव्हिजन आहेत. ह्या सगळ्या प्रोव्हिजन ज्या आहेत, म्हणजे आरडीडी अकाउंट डेबिट, ह्या मी अक्युमुलेटेड प्रॉफिट सांगितलं. आरडीडी कोणाच तरी माईक थोडस बंद करा, फुकते, श्वासाचा आवाज येतोय. तर आरडीडी अकाउंट डेबिट, प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन, त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह अकाउंट डेबिट, या सगळ्या प्रोव्हिजनला आपण काय करणार, डेबिट, आणि रिअलायझेशनला काय देणार, क्रेडिट. म्हणून टू रिअलायझेशन अकाउंट. हे कळलं नंबर 3 ची स्टेप. हो सर. हो सर. ओके. 4 नंबरच्या स्टेज मध्ये आपण काय केलं, अक्युमुलेटेड प्रॉफिट, जे आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलं, तो काय करायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे. हा प्रॉफिट पार्टनरचा असतो, बरोबर ना, व्यवसाय पार्टनरचा आहे. प्रॉफिट झालेलं कोणाला भेटला पाहिजे, ऑल पार्टनर्स. पार्टनरलाच भेटलं पाहिजे, बरोबर ना. मग पार्टनरला भेटला पाहिजे म्हटल्यानंतर जे फर्म कडून पार्टनरला भेटते ते आपण पार्टनर्स कॅपिटलचे कुठे लिहितो, क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. कुठे लिहितो, क्रेडिट साइडला. हे आपण सुरुवातीलाच बघितलं होतं, बरोबर ना. तर मग पार्टनर्स कॅपिटलला काय द्यावं लागेल जनरल एंट्री मध्ये, मग क्रेडिट. क्रेडिट द्यावं लागेल. म्हणजे आपली जनरल एंट्री काय होईल, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. जो काही अक्युमुलेटेड प्रॉफिट असेल त्या प्रॉफिटला डेबिट देणार टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथपर्यंत आपण आता आलो होतो, बरोबर ना. हो सर. हो सर. ओके. आता हा अक्युमुलेटेड प्रॉफिट वाटण्याची एंट्री आपण काय केलं, जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस यांना डेबिट दिलं, आणि पार्टनर्स कॅपिटलला काय दिलं, क्रेडिट दिलं. जर समजा याच्या विरुद्ध कन्सेप्ट असेल, विरुद्ध म्हणजे काय, जर अक्युमुलेटेड लॉस असेल तर एंट्री सुद्धा काय करावी लागेल आपल्याला, उलटी करावी लागेल. विरुद्ध करावे लागेल. विरुद्ध म्हणजेच काय, उलटी करावी लागेल. म्हणजे अक्युमुलेटेड लॉस असेल तर आपण एंट्री काय करू, पार्टनर्स कॅपिटलचे कुठं वाटणार, तो डेबिटला का क्रेडिटला, डेबिटला. डेबिटला वाटणार, बरोबर ना. म्हणजे आपण पार्टनर्स कॅपिटलला काय देणार, त्याच्यामध्ये डेबिट देणार. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले बघा, नंबर 5 च्या कन्सेप्ट मध्ये काय सांगितले, फॉर ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड लॉस, म्हणजेच काय, साठवलेला लॉस जर ट्रान्सफर करायचा असेल तर त्याची जनरल एंट्री काय असेल, तर अक्युमुलेटेड लॉस accumulated loss are the losses suffered by partnership. अक्युमुलेटेड लॉस कुण्या सफर्ड करायचा असतो, पार्टनरशिप, म्हणजे पार्टनरनी सफर्ड करायचं असतं. फर्म नॉट डिस्ट्रीब्यूट अमंग द पार्टनर्स, म्हणजे असा प्रॉफिट की जो पार्टनरला वाटलेला नाही, आपण साठवून ठेवलेला आहे. असा लॉस की जो पार्टनरला वाटलेला नाही, आपण साठवून ठेवलेला आहे, त्याला अक्युमुलेटेड प्रॉफिट असं म्हणणार. मग फॉर एक्झाम्पल हा कोणता असतो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा कोणता बॅलन्स असेल, हा डेबिट बॅलन्स. व्हेरी गुड, डेबिट व्हेरी गुड, बॅलन्स. व्हेरी गुड. काय असणार आहे तो, डेबिट बॅलन्स असणार आहे. सच अक्युमुलेटेड लॉस इज ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. हा कुठे ट्रान्सफर करायचा, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या कोणत्या साइडला, डेबिट का क्रेडिट, डेबिट. डेबिट म्हणजे आपली एंट्री काय होईल, ऑल पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट, डेबिट का क्रेडिट,
डेबिट. डेबिट टू Profit टू and काय loss. कर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्लिअर का सर्वांना ही पण एंट्री? आणि तीच त्यांनी ते या ठिकाणी सांगितले. बघा काय सांगितले, ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल. जर लॉस असेल ना तर लॉस हा बॅलन्स शीटच्या असेटला दिसत असतो. पहा कुठं? बॅलन्स शीटच्या असेटला आपल्या जुन्या. क्लिअर का सर्वांना ही एंट्री? हो सर. बघा या पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे जी आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपण फर्स्ट स्टेज बघितली. म्हणजे जी आपली फर्स्ट स्टेज असणार आहे ना, या स्टेज मध्ये आपण काय बघितलं? पहिल्यांदा आपण बघितलं असेट काय करायच्यात? ट्रान्सफर करायच्या. आणि कुठे ट्रान्सफर करणार आपण? त्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला. डेबिट side. साइडला. बरोबर. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय बघितलं? लॅबिलिटी ट्रान्सफर करायच्या रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला. रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला. बरोबर. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेप म्हणजे 3 नंबरची स्टेप आहे, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की प्रोव्हिजन कशावरच्या? असेटवरच्या. प्रोव्हिजन ट्रान्सफर करायचे कुठं? रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला. क्रेडिट साइडला. त्याच्यानंतर आपण परत 4 नंबर एक बघितलं, अक्युमुलेटेड प्रॉफिट Profit. ट्रान्सफर करायचं. कुठे ट्रान्सफर करायचा? पार्टनर्स कॅपिटलच्या Credit side ला. क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. आणि आता 5व्या स्टेप मध्ये काय बघितलं आपण? अक्युमुलेटेड लॉस. Loss. कुठे कॅपिटल ट्रान्सफर डेबिट करायचा? साइड. पार्टनर्स कॅपिटल डेबिट साइड. Debit क्लिअर का side. सर्वांनी इथपर्यंत? सर. ओके. हो इतका सर. कसा का तोडावा लागला मला? कारण की आपली 8-9 दिवस झालं सुट्टी झाली, त्याच्यामुळे मला हा इतकं तुम्हाला समजून सांगावं लागलं ओरडून. तर आता पुढच्या स्टेजमध्ये आता या सगळ्या असेट ट्रान्सफर केल्या, लॅबिलिटी ट्रान्सफर केल्या, प्रोव्हिजन ट्रान्सफर केल्या, अक्युमुलेटेड प्रॉफिट लॉस ट्रान्सफर केला. याच्या पुढं आपल्याला व्यवसाय बंद करायचा आहे म्हटल्यावर असेट काय कराव्या लागतात? विकाव्या लागतात. काय कराव्या लागतात? विकाव्या विकावे लागतात. क्लिअर. आता असेट विकत असताना 3 मार्गाने असेट विकल्या असेटची विल्हेवाट लावली जाऊ शकते. तर मी ते 3 मार्ग कोणते ते सांगतो. आपली असेट आहे, असेट याच्यामध्ये 3 मार्ग आहेत तुम्हाला असेट विक्री करण्याचे. कोणते 3 मार्ग? तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही असेट काय करू शकता? सेल करू शकता. असेट काय करू शकता? विक्री करू शकता. दुसरी गोष्ट काय होऊ शकते? एखादा पार्टनर काय करू शकतो? आता हे असेट आहेत नाही, असेटची विल्हेवाट लावायची असते. असेट विकल्या तर ठीक आहे, नाही विकल्या तर मग काय करेल? एखादा पार्टनर असेट काय करू शकतो? पार्टनर बर का, पार्टनर टेकन ओव्हर. जर असेट विकलीच नाही तर एखादा पार्टनर असेट काय करू शकतो? टेकन ओव्हर करू शकतो. म्हणजे तो स्वतः खरेदी करू शकतो आणि फर्मला पैसे देऊ शकतो. हे असं सुद्धा होऊ शकतं. ह्या 2 पर्याय आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक तिसरा मार्ग असू शकतो की आपल्याला एखाद्याला जर लॅबिलिटी आहे आपली, उदाहरणार्थ आपल्याला बँकेला लोन द्यायचं, लोन पेड करायचं बँकेचं, मग लोन साठी पैसे नाहीत तर आपण काय करू शकतो? लोनच्या बदल्यात बँकेला असेट काय करू शकतो? विकू शकतो. बरोबर ना? हो. हो. मग काय करू शकतो आपण? लॅबिलिटीच्या बदल्यात, मी काय सांगतोय, लॅबिलिटीच्या बदल्यात असेट काय करू शकतो? सेल करू शकतो. सेल करू शकतो. किंवा लॅबिलिटीच्या बदल्यात असेट काय करू शकतो? त्या ठिकाणी देऊ शकतो. अशा 3 मार्गांनी, मी काय सांगितलं, असे 3 मार्ग आहेत की ज्याने तुमच्या असेट काय होऊ शकतात? संपवल्या जाऊ शकतात किंवा त्यांची विल्हेवाट लावली जाऊ शकते. तर आपण बघूया त्यांनी काय काय सांगितलं या ठिकाणी. फर्स्ट स्टेप स्पेसमन जनरल एंट्रीज. तर आपण आधी सुरुवातीला वाचूया पहिला काय पॅराग्राफ काय दिलाय त्यांनी. अंडर दिस स्टेज ऑल असेट इन्क्लुडिंग अनरेकॉर्डेड असेट. म्हणजे या स्टेज मध्ये सगळ्या असेट, मग याच्यामध्ये अनरेकॉर्डेड असेट सुद्धा, म्हणजे ज्या असेट आपण रेकॉर्ड केलेल्या नाहीत अशा असेट सुद्धा इन द बॅलन्स शीट ऑफ द फर्म इज सोल्ड आउट. अशा असेट सुद्धा काय केल्या जातात? सोल्ड आउट म्हणजे विकल्या जातात. आणि विकल्यालाच आपण काय म्हणतो?
रिअलाइज बरोबर, काय म्हणणार आपण त्याला? रिअलाइज करणार. ऑर मे बी टेकन ओव्हर बाय एनी पार्टनर, किंवा काय होऊ शकतं, ती असेट विकली नाही तर टेकन ओव्हर करू शकतो कोणता? एखादा पार्टनर. म्हणून त्यांनी असं Partner. म्हटलंय, म्हणून असे त्यांनी म्हटलंय की ऑर मे बी टेकन ओव्हर बाय एनी पार्टनर. आणि अजून कॉमा देऊन म्हटलंय लॅबिलिटी अँड रिअलाइज डिझोलेशन एक्सपेन्सेस आर पेड. म्हणजे लॅबिलिटी सुद्धा काय केले जातात? रिअलाइज केले जातात. डिझोलेशन एक्सपेन्सेस पेड केले जातात. और एनी लॅबिलिटी टेकन ओव्हर बाय पार्टनर अँड पार्टनर्स लोन इज ऑल्सो पेड. तर याच्यामध्ये असेट विकल्या जातात किंवा पार्टनर खरेदी करतो. लॅबिलिटी काय केल्या जातात? रिअलाइज म्हणजे लॅबिलिटीचे पैसे दिले जातात, किंवा एखादी लॅबिलिटी सुद्धा, जसं मी तुम्हाला सांगितलं की असेटच्या बाबतीत जशी एखादी असेट विक्री होऊ शकते किंवा पार्टनर काय करू शकतो? खरेदी करू शकतो. तसंच सुद्धा लॅबिलिटीच्या बाबतीत सुद्धा काय होऊ शकतं? लॅबिलिटी सुद्धा काय करू केली जाऊ शकते? एकतर पेड करण, कोण करेल? फर्म पेड करेल, बरोबर. किंवा आज फर्मने पेड केली नाही तर अंतिम जबाबदारी कोणाची? ती पार्टनर्सची. बरोबर, पार्टनर्स काय करेल? पेड करेल. कोण पेड करेल? पार्टनर्स पेड करेल. म्हणजे पेड तर त्याला काय करावे लागणार आहे? लागणारच आहे. म्हणूनच त्यांनी या ठिकाणी सांगितलंय एक्सपेन्सेस पेड एनी लॅबिलिटी टेकन ओव्हर बाय पार्टनर. एखादी लॅबिलिटी पार्टनर टेकन ओव्हर म्हणजे काय? पार्टनर तो काय करेल? पेड करेल, किंवा फर्म सुद्धा पेड करू शकते. तर त्याचे जनरल एंट्रीज त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर जनरल एंट्री मध्ये काय सांगितलंय ते समजून घेऊया आपण. पहा काय सांगितलंय जनरल एंट्री मध्ये. एकच मिनिट बघा, या ठिकाणी दिसते तुम्हाला. पहिल्यांदा इफ द असेट आर सोल्ड फॉर कॅश, म्हणजे आपण असेट कॅश मध्ये जर विकल्या, म्हणजे आपण काय केलं? पैसे घेतले आणि असेट बाजारात विकल्या. म्हणजे आपल्याकडे काय आले? असेट विकून पैसे आले. तर आपल्याकडे पैसे आले म्हणजे आपली असेट वाढली. कॅश आपली असेट आहे ना? हो. हो. कॅश आपली वाढली म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, अशी याची एंट्री होईल. काय एंट्री होईल? कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. Realization account. व्हेरी गुड. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आणि नॅरेशन इन बिंग असेट्स सोल्ड फॉर कॅश. आणि जर समजा पार्टनरने खरेदी केली, त्यांनी असं म्हटलं बघा, इफ द असेट आर टेकन ओव्हर बाय पार्टनर. पार्टनरने खरेदी केली तर तो आपल्याला पैसे देणार आहे का फर्मला? नाही. मग कॅशच्या जागा आपण काय म्हणणार? पार्टनर्स कॅपिटल म्हणणार. तो पैसे देणार नाही. त्याने असेट खरेदी केली म्हणजे पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट डेबिट. डेबिट टू रिअलायझेशन, टू रिअलायझेशन अकाउंट. कळते ना तुम्हाला काय सांगतोय मी? हो सर. हो सर. असेटची दोन प्रकारे विल्हेवाट लावली जाऊ शकते. एक तर तीन प्रकारे लावली जाऊ शकते. एक तर काय होईल? बाजारात जाऊन ती असेट विकली जाईल, किंवा पार्टनर काय करेल? तो खरेदी करेल, किंवा एखादी लॅबिलिटी पेड करण्यासाठी तो काय करेल? ती असेट वापरेल. जर पार्टनर फर्मने बाजारात विकली तर कॅश येईल, कॅश अकाउंट डेबिट टू. जर कॅश मध्ये विकली तर एंट्री काय होईल? कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. Realization account. रिअलायझेशन अकाउंट. व्हेरी गुड. आणि जर समजा पार्टनरने खरेदी केली तर आपल्याकडे कॅश येणार नाही, आपण पार्टनरला डेबिट देणार. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू Realization account. रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे तुम्हाला एक साधी सिंपल गोष्ट सांगतो, लक्षात द्या, लक्ष द्या. ठिकाणी काय होतं ते बघा. आपल्याला पार्टनरला फर्म बंद करायच्या वेळेस म्हणजे आपल्याला काय देणं लागतं? त्यांनी जे कॅपिटल आणलेलं आहे ते कॅपिटल त्याला काय करावं लागतं? द्यावं लागतं, बरोबर ना? हो. परत करावं लागेल ना? हा. आणि पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या साइड कोणत्या साइडला आपण त्याचा कॅपिटल बॅलन्स लिहिलेला असतो? क्रेडिट साईडला. क्रेडिट साइडला. जर त्याने एखादी, उदाहरणार्थ त्याला आपल्याला 1,00,000 रुपये काय आहे? कॅपिटलची अमाऊंट देणं आहे, बरोबर. आणि जर समजा त्यांनी एखादी असेट म्हणजे उदाहरणार्थ फर्निचर टेकन ओव्हर केलं, किती हजार रुपयाचं? 50,000 रुपयाचे. आणि फर्मला पैसेच दिले नाहीत. फर्म कडून 50,000 रुपयाचं फर्निचर खरेदी केलं म्हणजे असेट आपण त्यातनं काय करणार? 1,00,000तनं
वजा कोणी करणार. खरेदी वजा करणार म्हणजे आपली ऍसेट त्याने घेतल्यामुळे त्याला जे आपले 1,00,000 रुपये देणं होतं ते देणार नाही, कारण की त्याने आपली ऍसेट 50,000 रुपयाची घेतली. म्हणजे आपण राहिलेले 50,000 रुपये त्याला फक्त काय लागतो, फर्म म्हणून देणं लागतो. कळतंय का? हो सर. हो सर. कळतंय का? मग आपण कॅपिटल लिहिलं होतं त्याच्या क्रेडिट साईडला, बरोबर आहे ना? कोणाच्या? पार्टनर्स कॅपिटलच्या. कॅपिटलचा बॅलन्स कुठे लिहितो पार्टनर्स कॅपिटलच्या? क्रेडिट साईडला. क्रेडिट साईड. आणि जर त्यांनी एखादी असेट घेतलेली असेल 50,000 रुपयाची, तर आपल्याला एक गोष्ट कळती की त्याला आपल्याला देणे 1,00,000 आहे, त्याने आपल्याकडून 50,000ची वस्तू नेली, म्हणजे 1,00,000तनं 50,000 रुपये आता आपले काय झाले, कमी झाले. म्हणजे हे जर कमी करायचे असतील, कॅपिटल क्रेडिटला लिहिले की असेट टेकन ओव्हर जर केलेली असेल, तर ती कॅपिटल अकाउंटचे कुठे लिहावं लागणार आपल्याला? डेबिट साईडला. डेबिट साईडला. त्यावेळेस ती वजा होईल. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांनी एंट्री मध्ये बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट काय म्हटलंय, इफ द असेट टेकन ओव्हर बाय एनी पार्टनर, तर मग जनरल एंट्री काय होते, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. पार्टनर्स कॅपिटलला डेबिट का द्यायचं हे कळलं का आता तुम्हाला? हो सर. ओके ओके, चला आता खाली नोट काय लिहिली ते आपण बघूया आणि पुढे जाऊया. पहा नोट त्यांनी इथे एक नोट लिहिली, इफ द एनी असेट टेकन ओव्हर बाय एनी क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे काय, आपल्याला ज्यांना पैसे देणं लागतो अशा व्यक्ती आपल्या कोण असतात? क्रेडिटर. क्रेडिटर. व्हेरी गुड, क्रेडिटर. इफ त्यांनी असंच म्हटलं, इफ एनी असेट टेकन ओव्हर बाय क्रेडिटर, म्हणजे उदाहरणार्थ बँकेचं काय होतं, लोन होतं 50,000 रुपयाचं, आणि या 50,000 रुपयाच्या बदल्यात आपण त्यांना काय दिलं, फर्निचर दिलेलं आहे. मग आता फर्निचर समजा 50,000 रुपये दिले, तर सगळं लोन काय होईल, फिटल का राहील? समजा 50,000 रुपयाचं लोन आहे आणि 50,000 रुपयाचं फर्निचर दिलं, तर सगळं लोन काय होईल, संपेल ना? हो. हो. आणि जर समजा 50,000 रुपयाचं लोन आहे आणि आपण फर्निचर 40,000 रुपयात दिलं, तर लोन किती राहील, फक्त 10,000. 10,000 रुपयाचं. तेच त्यांनी ह्या पॅराग्राफ मध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा त्यांनी काय म्हटलंय, इफ एनी असेट टेकन ओव्हर बाय क्रेडिटर इन अ पार्ट ऑफ फुल पेमेंट ऑफ द अमाऊंट ड्यू टू हिम, the value of placed on the asset taken over is deducted from the amount due to creditor and the balance amount due to will be paid to him. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की जर समजा एखादा क्रेडिटर, म्हणजे ज्यांना आपल्याला पैसे देणं आहे त्या क्रेडिटरने आपली अमाऊंट, आपली असेट जर काय केली, टेकन ओव्हर केली, काय केली, टेकन ओव्हर केली फुल पेमेंटच्या बदल्यात, म्हणजे 50,000 रुपये होतं, 50,000 रुपये फर्निचर घेतलं, तर काय झाली, ती लॅबिलिटी आपली संपली. किंवा त्यांनी पुढे असं सांगितलंय, किंवा असं म्हटलंय त्यांनी की पार्ट पेमेंट, म्हणजे उदाहरणार्थ 50,000 रुपयाची असेट होती आणि 40,000 रुपयाची फर्निचर घेतलं, तर राहिलेले जे पैसे आहेत, राहिलेला जो बॅलन्स आहे, तो क्रेडिटर म्हणून काय दाखवायचा, साइडला दाखवायचा. आणि त्यांनी तेच म्हटलेले या ठिकाणी बघा, इफ एनी असेट टेकन ओव्हर बाय एनी क्रेडिटर्स इन अ पार्ट or full payment of the amount due to him, the value placed on asset taken over is deducted from the amount due to creditor. म्हणजे जेवढी व्हॅल्यू आपण त्यांना देणार आहे ती त्या क्रेडिटर मधनं डिडक्ट करायची. आणि जर अमाऊंट कमी असेल, म्हणजे 50,000 40,000 रुपयाचे फर्निचर दिले, तर बॅलन्स अमाऊंट ड्यू टू बी विल बी पेड हिम, राहिलेले जे 10,000 रुपये आहेत ते त्याला काय करायचे, पेड करायचे. मग आपल्याला पूर्ण 50,000 पेड करण्याची गरज आहे का 40,000चं फर्निचर दिल्यावर? नाही. कळते ना, व्यवहार कळतोय ना सगळं, हा व्यवहाराचाच भाग आहे. हो. आणि त्यांनी सांगितलं, एंट्री फॉर द असेट टेकन ओव्हर बाय क्रेडिटर इज नॉट मेड, म्हणजे एखाद्या क्रेडिटरने जर असेट टेकन ओव्हर केली तर त्याची एंट्री होणार आहे का, नाही होणार. बट एंट्री फॉर द नेट पेमेंट टू द क्रेडिटर इज मेड. तर मी आता तुम्हाला ही परत एकदा समजून सांगतो, शेवटचं वाक्य. मी तुम्हाला तेच सांगितलं होतं की आपलं काय आहे, लोन आहे 50,000 रुपये, बरोबर ना? बरोबर. आणि त्याच्या बदल्यात तुम्ही फर्निचर दिलं त्यांना
50,000 रुपयाचं. तर काय झालं, सगळी अमाऊंट संपली, बरोबर ना? म्हणजे आता आपले लोन काय राहिलं का? हो. नाही राहिलं. मग याची एंट्री करायची गरज आहे का? नाही. नाही. पण काही वेळेस मी तुम्हाला काय सांगितलं, लोन आहे 50,000 रुपयाचं आणि फर्निचर दिलं 40,000 रुपयाचं. शिल्लक किती राहिले लोनचे? 10,000. 10,000 रुपये. तर एक गोष्ट 10,000. लक्षात घ्या, 50,000 40,000 दिले, याची एंट्री करायची गरज नाही. पण जर ते 10,000 रुपये जे शिल्लक राहिलेले आहेत ना, हे तुम्ही पेड करणार आहात. हे पेड करण्याची एंट्री तुम्हाला करावी लागणार आहे. हे काय करावं लागेल? पेड करण्याची एंट्री तुम्हाला काय करावी लागणार आहे? करावी लागणार आहे. एकच मिनिट फक्त वेट करा. एक आता 2च मिनिटात आपण थांबूया. आपण कुठपर्यंत आलतो की हे 10,000 रुपये जे तुमचे राहिलेले होते ना, ते पेड करण्याची तुम्हाला एंट्री करावी लागणार आहे. इथपर्यंत आपण आलो होतो. याची जनरल एंट्री तुम्हाला म्हणजे त्याचं जे रेकॉर्ड आहे त्याची एंट्री करावी लागणार आहे. तर हे आपण आज इथपर्यंतच थांबूया. राहिलेला भाग उद्याच्या लेक्चरला पाहूया. आज शिकवलेलं समजलं का सर्वांना? हो सर. ओके, चालतंय, चला. तर आज आपण थांबू. सर्वांना बाय, गुड नाईट. चालते ना? हो सर. ओके, चला.